तर आमचा रायडर बघा. आता गाईज एका झालाय बघा बघा. गाईच रिव्हर क्रॉसिंग आलेली आहे. आवाज येतो का रे? हो आवाज हो, येतो का? चिमण्यांचा आवाज येतो. चिमण्याचा धबधबाचा. गाईच आम्ही रिटर्न फिरणार होते, पण आम्हाला आता दादा मिळाले. ते बोलतात इकडेच आहे पुढे, चालले आता. हो हो, आवाज ऐका, आवाज. वाव, एक नंबर. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एमकेएच ब्लॉगमध्ये. अशा जोशमध्ये ब्लॉग चालू झाला पाहिजे, बरोबर ना? तर आज आम्ही कुठेतरी जाणार आहे, तुम्हाला बघायला मिळेल या ब्लॉगमध्ये. आता सकाळचे वाजलेले आहेत 8 आणि आम्ही उठून वगैरे रेडी झालेला आहे. आता पहिला क्लासला जाणार, क्लासवरनं मग तिकडनं मग जाणार आहेत यश आणि मी आहे. तुम्हाला बघायला मिळेल. ते बघा मध्ये मध्ये बडबडतो. कुठे चालले? वॉटरफॉलला. मी नाही चाललो. बघूया काय बाईक आहे. फ्लाईट लगेच चेंज करतो. आमचं दोघे असतात ते कुठे पण जातात, ते भरोसा नसतो आमचा. गाईज यशचं नुसतं नाव आहे, यशच्या नावाखाली कोण पण जाऊ शकते. बघा तुम्ही बघा. हां गाईज क्लास सुटला, आता यश येत आहे. त्याला सांगितलं ये लवकर, टाइमपास करता येत होता. 10:30 वाजले, 10ला निघायचं होतं तर 10:30 वाजले. आता मग आता येत आहे तर जाऊया, नंतर भेटतो. गाईज हिरो इज बाईक. आता मधुर हॉटेलमध्ये आलेत. नाश्ता करतात, सकाळपासून काय खाल्लं नाही. चल रे काय खाणार? गाईज आम्ही नॉर्मल नाश्ता घेतलाय, फक्त समोसा आहे बघा. पहिला गेलेले हॉटेलला. हॉटेलला गेलं, परवडला नाही, आलं रिटर्न. ते बघा अरे, पण हॉटेलला काय होतं ते इडली डोसा बिस्किट ते होतं, आम्हाला आवडलं नाही म्हणून आता इकडे आलो. समोसा खातात, जास्त काय नाही. नंतर मग अजून दाखवेल तुम्हाला काय काय चालू कर. खायला चालू करू. चल गाईज नाश्ता झाला, आता निघतायत ऑन रोड. हा ब्रिज आहे, या ब्रिजच्या खालून जायचा पहिला टर्न येतो तिकडे. त्यानंतर पुढे आल्यावर एक राईट टर्न येतो, तो राईट टर्न घ्यायचा. आम्ही थोडे पुढे गेलेले, त्याच्यानंतर मागे आले परत. रोड भारी आहे इकडचे सगळं एकदम. आता पण या रोडने आलेत. आता इकडनं राईट घ्यायचे आहे, खरबुडी रस्ता आहे आता. आमचा रायडर बघा. आता गाईज एका झालाय बघा बघा. बघा रस्ता किती चांगला आहे गाईज. गाईज बघा आम्ही उतरलेत. रस्ता खूप खराब आहे, बघू शकता. हे बघ, चल ना सरळ. काहीच आपण तिकडे गाडी लावली आणि इकडनं आता ट्रॅकिंग आहे आपली. बघा दोघे भाऊ भेटले होते, ते दोस्त. त्यांना विचारलं मित्रांना की सरळ ना. हां बोलते सरळ जा बोलते, भेटतील बोलते. दोघांना गेले तसं. गाईच हा बघा वॉटरफॉल. बघा बघा आम्ही पोचले वॉटरफॉलला. वॉटरफॉलला पोचले. आता जात आहेत. आम्ही तिकडे विचारलं, आम्हाला माहीत नव्हतं म्हणून नक्की. आईला विचारलं, तिकडे होते आई. त्यांना विचारलं इकडनं जायचं का? हो बोलते इकडनं जा, सरळ जा बोलते. तर जात आहेत. हे बघा GPS सिग्नल न सांगते. तर आता
चला जीपीएस पण न चालत निसर्गाच्या मध्ये चाललेत रस्ता तर आहे भाई. पहिला वॉटरफॉल बघितला गाईच. पहिला गडी धारक झाला असता आता. पहिला गडी धारक झाला असता. हा पहिलाच गडी पाहत. दिसत नाही तरी आज वार काय गाईज ऑफ वाराच्या दिवशी यायचं असं आलाय ना कोण दिसत नाही बोलत. एक कार गेलाय पण अरे कार जाणार आहे. तिकडे तिकडे 2 कार होते तिकडे स्टॉपवर. पहिली आदरा हनुमती पाणी आणलाय तू आणलाय ना बाई. तुम्हाला माहिती आहे मी तर सर्व काय काय घेऊन फिरतोच बॅगेत. बॅग असली म्हणजे सर्व असते आपल्याकडे. बरोबर गाईज रिव्हर क्रॉसिंग आलेली आहे आईच्या का. नाही पाण्यात बेकार आहे. आवाज येतो का रे. हो आवाज हो येतो का. चिमण्यांचा आवाज येतो. चिमण्याचा ना धबधबाचा धबधबा नाही भेटणार मला वाटतं. आहे आहे का. काय माहित नाही असेल की कारण की ते भिजले नाही. ओ व्ह्यू बघा व्ह्यू. हो सर गाईस कधी येईल धबधबा. धबाधब कधी ला धबाधब. पाऊस आला पाहिजे यार. बघा तुमच्या MTH ब्लॉगर काय मज्जा करत आहे. मजा अशीच करायची असते. कसलं टेन्शन नाही फक्त फिरायचं आणि मजा करायची. गाईच लँडस्लाइड दाखवला की नाही. हे बघा लँडस्लाइड. गाईज आवाज यायला लागला वॉटरफॉलचा. गाईज आम्ही रिटर्न फिरणार होते पण आम्हाला आता दादा मिळाले. ते बोलतात इकडेच आहे पुढे चालले. आता दादा भेटले आम्हाला बोलते चला आमच्याबरोबर जाऊया. परफेक्ट टायमावर भेटले. परफेक्ट टायमावर आम्ही जस्ट फिरले. देवदूत देवदूत गुगल मॅपवर दुसरे लोकेशनवर दाखवत्या. गुगल मॅपवर कधी जाऊ नका दाखवा. वॉटरफॉलला वॉटरफॉलला वगैरे गुगल मॅपवर जाऊ नका कारण की आम्हाला बघितलं आम्ही आता काय झालं ते. परफेक्ट टायमावर भेटले. लक बोलते लक. खरे यश लक टायमावर भेटले. हे बघा भाई हवा टाईट. हा एवढ्याच तर एवढ्या याच्यातच तुझी हवा टाईट झाली. हरिश्चंद्र गडावर कसा चढलास मग तू. अरे 1 मिनिटाचा ट्रॅक आहे. किती 1 मिनिटाचा ट्रॅक. 1 मिनिटाचा ट्रॅक. तू काय बोलला तेव्हा स्टार्टिंग केली तेव्हा काय बोलला. 5 मी 15 मिनिटं बोललेला तुला. काय संपत नाही तुला. मी 15 मिनिटं बोललेला. आहे. भाऊ अजून किती लांब असेल. 10 मिनिटं लागतो बस. 10 मिनिटं ना. ठीक आहे काय नाही चालेल. गारवा बिर्याणीच्या नावाने गारवा बिर्याणी याला गारवा बिर्याणी खायला जायचं होतं. पण हा ट्रेकिंगला घेऊन ट्रॅकिंगला घेऊन आला म्हणजे जास्त तरी बिर्याणी जाईल असं. बिर्याणी याला जास्त तरी जाईल म्हणून याला ट्रॅकिंगला घेऊन आला मी. दुसरं काहीच नाही. बरोबर ना रे. हो कधीपासून मागे लागलेला चल बिर्याणी खायला ट्रॅकिंगला चल पहिला. सरळ जायचं आहे. चला यश आता आपण इकडे गालफेल झालं असते. हो हा बघा हा टर्न नाही मारायचा. या साईडला यायचं सरळ. त्या साईडला एक टर्न गेला तिकडे न्यायचं इकडं न्यायचं. हे बघा काहीच भाऊ भेटला तो बोलतो इकडे एरिया पण मस्त आहेत तुम्ही बघू शकता येऊ शकता तिकडे. फक्त यायला थोडं काय अडचण होते. अडचण आहेत. काही रस्ते चुकतील वगैरे कोण असतील तर बघा ओळखीचा वगैरे. आम्हाला तसा हा दादा भेटला. आम्ही ना तरी वस फिरणारच होते मागे. ह्याच्यासाठी आता एक सीख मिळाली आहे. माहीत असल्याशिवाय कुठे जायचं नाही. हां नाही तर कोणाला तरी घेऊन यायचं. घरचे ब्लॉग बघतील ना काहीतरी बोलतील पण बघूया. हा, ते पण आम्ही
आम्ही सांगून आलेत बँकेचं नाव सांगून आलेत. नाही नाही मी तर सांगून आलाय घरी. मी घरी सांगितलेला महिन्यातनं एक ट्रिप पाहिजेत भाई, कुठेतरी फिरायला झालंच पाहिजे. माझं प्रत्येक महिन्यात मी कुठे ना कुठे जातच आहे. तुम्ही बघत आहेत कारण की ब्लॉग चालू केलेत ना. ब्लॉगिंगसाठी कुठे कुठे फिरायलाच लागते. नंतर काय बघणार तुम्ही ब्लॉग बनवणार तेच 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 किती ब्लॉग बनवणार बरोबर ना. त्याच्यासाठी मी आता बनवायला घेतले. गाईज वॉटरफॉलचा आवाज येतो आहे म्हणजे आलेला आहे जवळपास. तिकडेच आहे कुठेतरी. जे वाटेल ते करत जायचं. साथ कसं ना कसं होतेच आपला. जर सक्सेस व्हायचं असेल ना तर ते कसं ना कसं होतेच. हा जसं की बघा आमचं आता आम्ही मागे जाणार होते परत पण बघितलं ना एक भाऊ भेटला त्यांनी फुल चेंजिंग करून टाकलं. आपल्याला वॉटरफॉल पण नाही बघायला भेटला असता. आता बघता आलं बरोबर. हा बघा दादा भेटलेला आपल्याला. हाय कर दादा. हाय कर खाली जायला असेल नको आम्हाला नाही, आम्हाला इकडेच जायचं आहे. तर थँक्यू. हा हा हो हो आवाज ऐका आवाज. वाव एक नंबर. थँक्यू बाबा. चला आता तुम्हाला व्ह्यू दाखवतो. एन्जॉय बघा व्ह्यू. गाईज वॉटरफॉल बघायला भेटलं. आणि बघा खाली हे बघा फक्त ऊन खूप आहे आता. गाईज आता आम्ही खाली जातात आणि तिकडे थोडीशी मजा करतात. मजा येणार आहे फुल नरे. थोडेफार फोटो वगैरे काढले. आता थोडं भिजून गेलं ते बघा. आता चाललंय घरी. पाऊस पण खूप भरलाय त्यासाठी निघालाय आम्ही आता. गाईज मस्त वॉटरफॉल आहे. आम्ही फक्त थोडंसं आंघोळ काय केली तर जाता जाता परत गरम होईल ना त्या साईड थोडंसं भिजले थंड वाटेल एवढंच. दुसरं काय नाही. असं जास्त म्हणून आंघोळ नाही केली. आम्ही फक्त व्ह्यू एन्जॉय करायला आलेले आणि तुम्ही पण येऊ शकतात. मस्त वॉटरफॉल आहे. चला आता निघालेत आम्ही जात आहेत. 2-3 फोटो काढले बस जास्त काय नाही काढले. ते मेंढे चाले होते ते काढून पण देत नव्हते आम्हाला. सर्व मध्ये देत होते. मग आम्ही निघाले आता. चला मजा आली ना रे. यस आपण आले त्याच रोडला चाललेले आहेत परत. हे बघा काहीच नाही जास्त. काहीच पण भारी वाटला. एक नंबर मजा आली. थोडंसं भिजला पण मजा आली. टेन्शन मुक्त झालेलं. मम्मी त्यांना वाटलं की थोडंसं खोल असेल. मी फोन केलेला. मी काय नाही मी सर्व गोष्टी आहेत ना घरी सांगूनच येतो. सर्वांना सांगून आलेला मी. घरी सांगितलेलं पहिलाच की मी आज जाणार आहे इकडे. नाही तर काही जण कशी खोटं बोलून जातात. तसं नाही. मला आवडतच नाही ते पहिली गोष्ट म्हणून मी घरी सांगूनच जातो. चला आता मस्त मजा आली फुल. आता चालले बिर्याणी खायला भाई साप. काय रे दाबून खाणार. वॉटरफॉलला थोडेसे भिजले. मजा आली पण जाम मजा आली. मला तर खूप मजा आली. तुला काय रे. आम्ही फिरणारच आहे एक महिन्याने. आता एक महिन्याने आमची ट्रिप असते. गेल्या महिन्यात पण तुम्ही बघितलेला आम्ही सिद्धिविनायकला गेलेले. आता डेली ब्लॉगिंग चालू केलं तर इकडे तिकडे फिरायलाच पाहिजे ना. आता काय घरातले ब्लॉगिंग किती करायचे. हां काय रे बरोबर का. हो घरातली ब्लॉगिंग किती करायचे बाई. फिरायचं तेव्हाच तर काहीतरी कंटेंट वाढेल भाई यार. काहीतरी कंटेंट शोधतच जायचं असते. मजा येते पण. आपण मॅपचा फोटो पण टाकूया ना वाटले. नाही मॅपवर नाही समजणार. गाईज फक्त बघा
तुम्हाला यायचं असेल तर जास्त करून विचारून येत जा. जसं की आम्ही विचारलं यांना त्यांना. मधला रस्ता आहे कारण 2-3 फाटे फुटतात रस्त्याचे. आम्ही तर कन्फ्यूज झाले ते आम्ही आलेच तेच नाही असं वाटते मला. काय रे पण तो देव माणूससारखा एक दादा भेटला ते तो घेऊन आला आम्हाला डायरेक्ट बस. आणि मी बोलू खूप काही इच्छा आहेत ते माझे पूर्ण होत आहेत हळूहळू. असेच पूर्ण होऊन जाऊन दे बस. यूट्यूबवर आपल्याला फुल फोकस करायचे. आता तुम्ही बघतच असतील 30च्या वरती आपले डेली ब्लॉगिंग झालेले आहेत. आणि 107 ना 110 हा 110वा ब्लॉग असेल जो तुम्ही बघत आहेत तो. 110 ब्लॉग आपण कंप्लीट केलेले आहेत. तुम्ही विचार करू शकतात का बघा. मला तर वाटलेलं पण नाही मी एवढे ब्लॉग करेल असं. ते पण याच वर्षात आपले किती कमसे कम 60-70 तरी ब्लॉग या वर्षात आपण केले असतील. तर असेच आपल्याला कंटिन्यू राहायचं आहे. मजा आली भाई साहब. वॉटरफॉलला थोडं घाबरतात. बघू पुढच्या महिन्यात. पण आता परत यशनी परत ट्रेकिंग ठरवलं आहे 16 तारखेला कुठेतरी अजून एक ट्रेकिंग करायला जाणार आहेत आपण. ते ठाण्याला जाणार आहे. ठाण्याला नाव नाही माहीत मला पण मी पण बघतो नाव बघतो नंतर मग हिस्ट्री काढतो थोडीशी. कारण की आता मी हिस्ट्री पण बघून थोडीशी माहिती पण बघत जाईल आणि मग तुम्हाला सांगत जाईल. बघा सुकले काहीच नाही फरक पडला. काय रे भिजले ते सुकले काय वाटत पण नाही. फक्त बॅगचं मला वाटलेलं बॅग काय करू पण आपलं रेन कवर होतं ना ते रेन कवर पाठीत टाकलं. बॅग एकदम सुकी. बॅगेला पण काहीच प्रॉब्लेम नाही. काहीच पुढे आता तुम्हाला वॉटरफॉल अजून एक दाखवतो. हे बघा वॉटरफॉल. हो हे बघा वॉटरफॉल. याच्यात पण मजा करू शकतो. मग पहिले आताच आम्ही मजा करणार होते पण तो एक भाऊ भेटला म्हणून. तेच ना तो भाऊ नाही भेटलास तर रिटर्न आपल्याला वॉटरफॉल काहीच नाही बघायला भेटलास तर. अरे हो भारी वाटला पण वॉटरफॉल भारी वाटला. यायचं असेल तर सांगा आम्हाला आम्ही परत येऊ तुमच्याबरोबर. काय रे मला सुट्टी पाहिजे आपण. मला सुट्टी आम्ही शेड्यूल कसं असते भाई सुट्टी वगैरे कामं करतात. मी पण आज क्लासला गेलेला त्याच्यानंतरच आता निघालेला आहे. गाईच पाऊस आला. पाऊस आला रे. चला आम्ही पोहोचले आता. पाऊस आला कॅमेरा बंद करतो. गाईच आपल्या स्कूटीकडे आलेले आहेत. म्हणजे फायनली आपण ट्रेकिंग कंप्लीट केलेली आहे. आता घरी जायचं आहे आणि घरच्या अगोदर आपण बिर्याणी खायला जाणार आहेत. तुम्हाला दाखवतोय चला जाऊया. आपली ही बघा आपली गाडी. चल रे चलाऊ घ्या. तू चलाता आहे का चल चल. काहीच आता आलेलं आहे बिर्याणी खायला. हे बघा अरे खाऊन टाक चल. होय 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 हा चल. हे बघा तंदुरी बिर्याणी घेतलं पार्टनर भाई. काहीच चला बिर्याणी खाऊन झालेले आता चाललेलं आहे घरी. तर काहीच मी तुम्हाला कुठल्या वॉटरफॉलला गेलेले ते सांगितलेलंच नाही. तर आम्ही बोईसरेमध्ये नागझरीमधून अकोली गाव आहे त्या गावात वॉटरफॉल आहे तो अकोली. तुम्ही गुगल मॅपवर पण टाकू शकतात तर तुम्हाला बघायला मिळेल. तिकडनं तुम्हाला जायचं असेल बससुद्धा जाते अकोली गावात. मग तिकडनं तुम्ही थोडंसं ट्रॅक करत पुढे चालत जाऊन मग तुम्ही जाऊ शकतात. तर तुम्ही बघितलंच असेल आम्ही स्कूटी घेऊन गेलेले. त्यासाठी मी डिटेलमध्ये काढणार होता पण थोडासा पाऊस वगैरे आला ना त्याच्यासाठी मग व्हिडिओ काढता आले नाही. थांबले नाही आम्ही पाऊस आला त्याच्यामुळे. पण थोडेफार मी सांगितलेत तुम्ही मॅपवर बघा. जे स्टॉपपर्यंत जिथपर्यंत आम्ही बाईक घेऊन गेले ना तिथपर्यंत तुम्ही मॅपवर जाऊ शकतात. त्याच्यानंतर मग पुढे मॅपवर नका जाऊ. कोण असेल आसपास जवळपास त्यांना विचारूनच जा. ना तर आमच्यासारखं तुमचं पण होईल. आम्ही तर रिटर्न येणार होते घरी पण आम्हाला तो दादा भेटला त्याच्यासाठी आम्ही त्याच्याबरोबर गेले आणि खूप मजा आली. दोघांनी पहिल्यांदा आम्ही अशी गेलेले वॉटरफॉलला. तर तुम्ही बघितलं असेल तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडले असेल लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन ट्रॅव्हल अँड डेली ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.